गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रप्रथम या विचाराचा जागर करीत आज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा सदस्य संख्या असलेला पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज 6 एप्रिल 2026 रोजी 46वा वर्धापन दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। पंढरपुरातही आज भाजपच्या पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी भारत मातेच्या प्रतिमेसह पक्षाच्या स्वर्गीय नेत्यांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी बोलताना भाजपच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा मांडत जनसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडवण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे। पंढरपूरच्या पावनभूमीत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आज सबका साथ सबका विकास या मंत्राचा उच्चार करत जनसेवेसाठी अधिक कटिबद्ध झाला आहे असं प्रतिपादन केलं। गेल्या 46 वर्षात ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला त्या सर्व ज्ञात अज्ञात तपस्वी कार्यकर्त्यांना मी मानाचा मुजरा करतो। आगामी काळात अधिक जोमानं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पंढरपूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना यावेळी परिचारक यांनी व्यक्त केली। यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक, युवक नेते प्रणव परिचारक, भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष मस्के, करकम मंडल अध्यक्ष हर्षल कदम, शहर अध्यक्ष रोहित पाणकर, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे व सर्व संचालक मंडळ, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे व संचालक मंडळ, पंचायत समितीचे सभापती डॉक्टर शुभम आगवणे, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, नंदकुमार वाघमारे, दुर्गा अंकुशराव, पंढरपूर नगरपालिकेचे भाजप आघाडीचे सर्व नगरसेवक, पंढरपूर शहर व तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी, भाजप महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नमस्कार। उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, पक्षाचे तिन्ही अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सर्व सहकारी मित्र, 6 एप्रिल 1980 त्या दिवशी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। 1977 मध्ये या देशामध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या त्या कालखंडानंतर जनता पक्ष नावाचा एक पक्ष उदयास आला आणि काँग्रेस विरोधी सर्व पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी एक आघाडी सरकार त्या देशात बनलं। पण दुर्दैवानं त्यावेळेस त्याच्यामध्ये मतमतांतर होऊन ते सरकार गेल्यानंतर जो मूळ भारतीय जनसंघ नावाचा पक्ष होता त्या पक्षाचे पदाधिकारी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी भारतीय जनता पक्ष नावाच्या एका पक्षाची स्थापना 6 एप्रिल रोजी केली। त्यावेळेस त्या पक्षाला या देशाचं नेतृत्व करायला मिळेल अशी सुतराम शक्यता नव्हती, पण तरी सुद्धा एका विशिष्ट विचाराने त्या ठिकाणी प्रेरित होऊन असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतःला या पक्षामध्ये झिजवलं। 1, 2, 3 नाही तर 1948 सालापासून 50 सालापासूनच्या सगळ्या पिढ्या त्या ठिकाणी या पक्षाच्या उभारणीकरता झिजल्या आणि त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या शक्तीवरती, पडबळावरती 1984 साली ज्या पक्षाला 2 जागा होत्या
त्या पक्षानं 2014 साली या देशामध्ये निर्विवाद राज्य स्थापन केलं. तसं नाही तर गेल्या 3 निवडणुकांमध्ये हा पक्ष देशाचं नेतृत्व करतोय. राज्यातल्या 19 पेक्षा अधिक देशातल्या 19 पेक्षा अधिक राज्यामध्ये या पक्षाचं सरकार अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीमध्ये या पक्षाची नवीन पिढी आज नेतृत्व करत असताना आज 46वा वर्धापन दिन आपण सगळे साजरे करतो. तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये असं रुजलं गेलं की निवडणुका आल्यावरतीच पक्षाचं काम ते आपण करावं. पण भारतीय जनता पक्षाची रचनाच वेगळ्या पद्धतीची आहे. त्याच्यामध्ये 24/7 आणि वर्षाचे 12 महिने तो कार्यकर्ता म्हणून अलर्ट राहायला पाहिजे ही भूमिका. कारण आपण कधी बघतो की एखादं युद्ध जर झालं तर सैन्य जर अलर्ट नसेल, सरावात नसेल तर त्या युद्धामध्ये त्या सैन्याचा टिकाव लागत नाही. आणि तीच भूमिका राजकारणामध्ये. जर सैन्याला सराव नाही दिला, शस्त्रास्त्र नाही दिली, त्यांची काळजी जर नाही घेतली, अचानक जर युद्ध पुकारलं गेलं, जसं काल इराण विरुद्ध पुकारलं गेलं, तर तो देश चिराग होऊन जाईल. पण आपण बघितलं की जगात जसं युद्धात बघतो की युक्रेन सारखा छोटासा देश आहे रशिया विरुद्ध लढतोय, इराण सारखा देश आहे अमेरिकेविरुद्ध लढतोय. तसं सुद्धा राजकारणामध्ये कार्यकर्त्याच्या पाठबळावरती पक्ष मोठा होतो, नेत्यांच्या नेतृत्वावरती नाही. हे सत्य आहे. त्यामुळे कार्यकर्ता 24/7 अलर्ट राहायला पाहिजे. ह्याच भूमिकेतून पक्षानं या 46व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम जवळजवळ 8 दिवस सप्ताह दिलेला आहे 7 दिवसाचा. त्यामध्ये विविध कार्यक्रमाची त्या ठिकाणी आखणी केलेली आहे. आपल्या पंढरपूर तालुक्याचे 2 पूर्व म्हणजे दक्षिण आणि उत्तर असे 2 भाग आहेत. दोन्ही भागातले अध्यक्ष या ठिकाणी आहेत. त्यांनी त्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. मग गाव भेटी आहेत, वस्तीवरती जायचंय. आणि जे ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील की जे आज सक्रियपणे भाग घेऊ शकत नाही, तर त्यांच्या कष्टामुळं त्यांच्या त्यागामुळं या पक्षाची उभारणी झाली. त्यांचा मानसन्मान करणं असेल, असे अनेक कार्यक्रम पक्षानं 7 दिवसाचे दिले. प्रत्येकावर जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्षांनी दिली असेल, तर ती नसेल तर ती द्यावी. आणि जेवढ्या वस्त्यावरती तिथं अध्यक्ष किंवा मी किंवा अजून कोणी प्रमुख आलं पाहिजे असं नाही. प्रत्येकानं जरी आपल्या आपल्या गावातल्या जेवढ्या मोठमोठ्या वस्त्या आहेत त्या वस्त्यावरती जर तुम्ही गेला, त्या ठिकाणी जावं, त्यांना आपल्या वतीनं त्या लोकांना काही चहा पाणी करता येतं का करावं. आणि पक्षाची विस्तृत भूमिका त्या ठिकाणी मांडावी. तुम्ही गुगलवरती गेलात तर गेल्या 11-12 वर्षामध्ये देशात घेतलेले निर्णय, राज्याने घेतलेले निर्णय हे तुम्ही तर त्या वाड्या वस्त्यावरच्या लोकांपर्यंत पोचवावे ही त्या निमित्तानं पक्षाची अपेक्षा आहे. तर म्हणजे एक चांगला उपक्रम आहे. त्यातून तुमचं नेतृत्व, तुमचं गावाचं नेतृत्व या ठिकाणी उभं राहणार आहे. लोकांचा संपर्क वाढणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला पक्षाची पाळंमुळं ही अधिक खोलवर जाणार आहे. आणि पक्ष हा पुन्हा एका व्यक्तीच्या मालकीचा असेल तर त्याची अवस्था काय होती आपण सगळेजण बघतोय. तेव्हा हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. त्यामुळं एखादा नेता असला नसला, गेला आला तरी सुद्धा त्या पक्षाची पाळंमुळं जर शेवटच्या माणसामध्ये रुजली तर त्याला कोणी हरवू शकत नाही. आणि त्याच भूमिकेतनं गेल्या पुढच्या 7 दिवसामध्ये आपल्याला दिलेले कार्यक्रम आहेत. आज जवळजवळ कार्यकर्त्यांच्या घरावरती झेंडा काल लावायचा, झेंडावंदन करायचं, ध्वजवंदन करायचं हे दिलेलं आहे. प्रत्येकानं आपल्या घरावरती आज जरी झेंडा लावला तरी चालतंय. आणि त्याचा एक फोटो काढून आपल्या आपल्या ह्याच्यावरनं तुम्ही पक्षावर अपलोड करा. सरळ ॲपला अपलोड केला पाहिजे. ह्याच्या मागचा उद्देश जे काही की कार्यकर्ता आणि पक्ष हे वेगळे नाही आहे हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचे. निश्चितपणे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यावरती आहे. आणि मग पक्षाचा विचार, जो विचार दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 70-80 वर्षापूर्वी या देशात मांडला. आणि तो विचार आज देशातल्या अनेक लोकांनी स्वीकारला. आणि ते स्वीकारलाय म्हणूनच भाजप सत्तेवरती आहे. लोकशाहीमध्ये शेवटी निवडणुका हेच
मूल्यमापन करण्याचं एक माध्यम असते आणि ह्या सगळ्या निवडणुकामध्ये मूल्यमापन केलं, पक्षाला स्वीकारलं आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. नवीन लोक पक्षात येत राहतात, नवीन नेतृत्व घडत राहतं आणि त्याच भूमिकेतनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी उद्याच्या 7 दिवसामध्ये पक्षानं दिलेलं काम, नगरसेवक असतील त्यांनी वार्डामध्ये सुद्धा असे कार्यक्रम बूथ सारखे घेतले, ते पण त्यांनी अपलोड करावे की जेणेकरून तुमचा संपर्क तिथं आला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ही भूमिका पक्षाने दिली आहे. आपण सगळ्यांनी, महिला असतील, ओबीसी असतील, SC सेल असतील, कामगारांचा सेल असेल, शेतकऱ्याचा सेल असेल, या प्रत्येक सेलनं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अगदी सुशिक्षित डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्याशी सुद्धा संवाद या निमित्तानं साधला गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि ते आपण पूर्ण करताल हे या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आंबेडकर जयंतीचाही कार्यक्रम, पक्षाचा जो कार्यक्रम आहे वर्षभराचा, त्याच्यामध्ये मग गांधी जयंती असेल, पक्ष स्थापनेचा दिवस असेल, आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, हे सगळे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून पक्षानं दिलेले आहे. तेव्हा सतत पक्षाच्या अध्यक्षांनी कुणीतरी सांगण्यापेक्षा आपण आपली जबाबदारी म्हणून आपल्या वार्डामध्ये, आपल्या बूथमध्ये हे आपण काम करावं अशी या निमित्तानं विनंती करतो आणि पुन्हा एकदा आजच्या वर्धापन दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजप.